महाकारुणिक तथागत सम्यक्षम बुद्ध भगवान बुद्धांनी वाक्यात केलेला तसंच धम्मावर आढळून असलेला पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार पंचांपणा, तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार पंचांपणा आणि उपजर असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना मंगलमय. तर आजचा भाग आहे राजा प्रत्येकजीत यांची धम्मदीक्षा. आता अनाथपिंडकाची दान आपण पाहिले, अनाथपिंडकाची धम्मदीक्षा पाहिल्यानंतर आता प्रसेनजित राजा. आता भगवान बुद्ध हे प्रसेनजित राजाच्या म्हणजे जेतवन विहारामध्ये असतात. आता भगवान बुद्ध जेतवनात विहारात आले तेव्हा राजाला ही बातमी कळली आणि राजा सुद्धा तिथं गेला आणि राजाने हात जोडून त्यांना वंदन केलं. आता प्रसेनजित म्हणजे भगवान बुद्ध ज्या जेतवनामध्ये आहे अशा वेळी राजा तो प्रसेनजित राजा तिथे गेला आणि भगवान बुद्धाला हात जोडला आणि वंदन केला आणि भगवान बुद्धाला म्हणतो, माझे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखरच माझ भाग्यवान झाले आहे आणि कारण आपल्या सारखा सत्याचा जो राजा धर्मराजा जगन्नाथ उपस्थित असताना माझ्या राज्यावर कोणती आपत्ती येणार आहे, कोणते संकट येणार आहे, अशा पद्धतीने ज्या अर्थी आपण हे पावन चरित्र माझ्या इथं पडले आणि मला त्याचे दर्शन घडले, त्या अर्थी आपल्यासारखा धर्म अमृताचे मला पासन करू द्या, अशा पद्धतीने आता म्हणजे भगवान बुद्धाला म्हणतात की मला चांगल्या पद्धतीने धम्म सांगा. आता तो राजा सुद्धा म्हणतो इथं काय म्हणतात, ऐहिक संपत्ती हे अनित्य आणि नश्वर आहे, तर त्या धर्मरूपी धन हे शाश्वत आणि अविनाशी आहे. हे ऐहिक जीवन राजाचे जीवन दुःखदायक आहे. सामान्य माणूस पवित्र जीवनातला शांती मिळू शकते, म्हणजे सामान्य माणसाला पवित्र जीवनाची लाभते शांती मिळते, पण राजासारखा माणूस दुःखी आहे, अशा पद्धतीने म्हटलं नाही. तर अशा पद्धतीने म्हटल्यानंतर आता भगवान बुद्धाने सुखी भाव आणि अभिलाषा याला कंटाळलेला राजा पाहून भगवान बुद्धाने त्याच्या मनामध्ये वाटलं की आता ही चांगली वेळ आहे धम्म सांगण्याचे, अशा पद्धतीने जाऊन भगवान बुद्धाने त्याला म्हटलं. काय म्हटलं, हीन स्थितीत जन्माला आलेल्या लोकांना धर्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील आदरभार वाटतो. म्हणजे काय म्हटलं नाही की एखादा व्यक्ती हीन कुटुंबात जन्मलेला आहे, खालच्या दर्जात जरी कुटुंबाला आहे, पण त्याला धार्मिक सुख भेटल्यानंतर पाहिल्यानंतर मोठ्या व्यक्तीला काय वाटतं, त्याचा आदर वाटतो किंवा त्याचा हेवा वाटतो. मग पूर्व पुण्याने लाभलेल्या अशा स्वतंत्र राज्याला त्याबद्दल किती आदर वाटला पाहिजे. म्हणजे आता अशा पद्धतीने एखाद्या माणसाला पूर्ण पासून म्हणजे अगोदर पासून जर त्याला पुण्य भेटलं आहे तर ते राजाला सुद्धा त्याचा किती आदर वाटत असेल, अशा पद्धतीने म्हटलं. म्हणून माझा धर्म थोडक्यात मी सांगून देतो, महाराजांनी माझे शब्द थोडक्यात आपण लक्ष देऊन काय ऐकावे, अशा पद्धतीने भगवान बुद्धाने म्हटलं. आणि भगवान बुद्धाला सांगतात की आपले बरे वाईट कृत्य नेहमी आपल्या पाठपुरवठा करतात एखाद्या सावली कर्माने, आहे ना. म्हणून सर्वात अधिक जास्त गरज आहे तर ते कशाची, तर करुणामय जीवन जगण्याची, म्हणजे करुणामय हृदयाची. म्हणजे माणसाचा हृदय कसं असलं पाहिजे, करुणामय असलं पाहिजे. म्हणून आपल्या प्रजाजनांना, आता राजाला प्रवचन करताना म्हणतो की आपल्या प्रजाजनांना म्हणजे आपल्या प्रजेला आपल्या एकुलत्या एक मुलाप्रमाणे मानलं पाहिजे आणि त्याच्यावरती जुलूम करू नका, त्याचा नाश करू नका, त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात म्हणजे आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा. कुमार्गाचा विचार त्यागून द्या, सन्मार्गाने जगा, दुसऱ्याला पायादळवी करू नका आणि स्वतःला उच्च परी चढवू नका. म्हणजे इथं आपल्याला स्वतःला श्रेष्ठ बनवण्यासाठी लोकांना तुडवू नका, म्हणजे लोकांना तुम्ही त्रास देऊ नका. दुःखीताना सुख द्या आणि आपल्याला मित्र म्हणा. म्हणजे अशा पद्धतीने जे दुःखी लोक आहेत त्यांना तुम्ही सुख द्या आणि त्यांना आपला मित्र बनवा. राजेशाही बळीचावात अधिक महत्व देऊ नका. इथं तो राजा असल्यामुळे त्याला म्हणायचं राजेशाहीला तुम्ही जास्त महत्व देऊ नका किंवा त्याला तोंड सुद्धा करणारा गोड शब्दाची तुम्ही म्हणजे स्तुती ऐकू नका. म्हणजे एखाद्या व्यक्ती तुमची जर स्तुती करत असेल तर त्याच्यावर तुम्ही जास्त लक्ष देऊ नका आणि राजेशाहीचा थाट आपल्या मनात येऊ देऊ नका. तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काही लाभ नाही. म्हणजे इथं तपश्चर्या म्हणजे क्लेश करून घेणं नाही, म्हणजे स्वतःला दुःख करून काही नाही.
धम्माचे चिंतन करावं, सदाचाराचे नियम ते महत्व ओळखा. म्हणजे धम्माने जीवन जगायचं, सदाचाराचे जीवन म्हणजे जीवन जगावा अशा पद्धतीने. दुःखी साचे व अनिष्ट गोष्टीचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धर्माचा विचार केल्याने त्यातून आपली सुटका होऊ शकते. म्हणजे इथे सांगतात, भगवान बुद्ध सांगतात की आपल्या अवतीभोवती दुःखी आणि अनिष्ट अनेक प्रकारच्या गोष्टी आता काय आहेत, पसरलेल्या आहेत. म्हणून आपल्याला तिथं म्हणजे तिथं आपल्याला अशा पद्धतीने उभं राहायचं आहे. या सर्वाचा विचार करून आपण त्याच्यातून सुटका करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपल्या अवतीभोवती जे वाईट गोष्टी आहेत, दुःखी गोष्टी आहेत, याच्यातून आपण सुटका करण्याचा विचार केला पाहिजे. मग अन्याय करण्यात काय फायदा, म्हणजे अन्याय करण्यात काय फायदा आहे, म्हणजे अशा पद्धतीने अन्याय करू नका, त्याच्यामध्ये काही फायदा नाही. सर्व शहाणे लोक शारीरिक सुखा उपभोगाची अपेक्षा करतात, ते काम वासनांना तिरस्कार करतात आणि पवित्राचं जीवन जगतात. इथं म्हणतात की शहाणे लोक आहेत त्या सर्व सुखोभोगाची काय करतात, उपेक्षा करतात. उपेक्षा करतात म्हणजे त्याला दूर ठेवतात आणि जे काही कामवासनासारखे अविचार आहेत त्यांना सुद्धा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा मार्ग अवलंब करतात. झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे काय बसतील? ज्या झाडावर आग लागली त्या झाडावर पक्षी बसतील काय? नाही. तर तिथे जिथे वासना आहे तिथे सत्य राहू शकत नाही. हे ज्ञान ज्याला समजलं तो विद्वान मनुष्य ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञानी समजावा. म्हणजे अशा पद्धतीने ज्याला हे ज्ञान समजलं नाही त्याला लोक ऋषी म्हणत असतील तरी त्याला अज्ञानी समजावं. म्हणजे एखाद्या झाडावर आग लागली आहे तिथं पक्षी बसणार नाही, तर जिथं वासना आहेत तिथं सत्य राहणार नाही, ती धूम राहणार नाही. असं ज्ञान ज्या व्यक्तीला झालेलं नाही अशा व्यक्तीला कोणी ऋषी म्हणतही असतील तरी तो अज्ञानी समजावा. ज्याला ज्ञान हवे, ज्याला हे ज्ञान झाले आहे त्याला प्रज्ञा प्राप्त झाली आहे आणि प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकने उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनामध्ये अपयश निर्माण करणे. म्हणजे अशा पद्धतीने ज्याला हे ज्ञान प्राप्त झालं आहे त्याला प्रज्ञा प्राप्त झाली आणि प्रज्ञा प्राप्त झाला हे त्याचं काय आहे, सुखी जीवन आहे. आणि ज्याला हे सुखी जीवन समजलं नाही तो आपल्या जीवनामध्ये अपयशी होऊ शकतो. म्हणून सर्व पंथाची शिकवण याच्यावर केंद्रित झाली पाहिजे. त्याच्या खरं ध्यान मिळणार नाही. म्हणजे जेवढे काही पंथ आहेत, जेवढे काही धर्म सांगणारे लोक आहेत त्यांनी याच गोष्टीचा काय केला पाहिजे, मध्य केंद्र पाहिजे. म्हणजे हेच गोष्टी महत्व समजलं पाहिजे की हे सत्य केवळ ऋषी मुनींनाच नाही तर प्रत्येक मानव प्राण्याचा संबंध आहे. तर अशा पद्धतीने हे सत्य केवळ ऋषी मुनीलाच आवश्यक नाही तर प्रत्येक प्राणी मात्राला सुद्धा काय आहे, आवश्यक आहे. म्हणून व्रतस्थ भिक्षू आणि कौटुंबिक जीवन जगणारा मनुष्य या बाबतीत काही फरक नाही. याचे काय म्हटलं नाही, व्रतस्थ जीवन जगणारा भिक्षू आणि सामान्य माणूस याच्यात काही फरक, कसा फरक नाही सांगा बरं. व्रतस्थ भिक्षू आणि सामान्य माणूस याच्यामध्ये काही फरक नाही म्हटलं नाही, कसं सांगा बरं. कसा, तर इथं भिक्षू बनल्यानंतरही त्याला जर काही गोष्टी समजत नसतील जीवनाच्या तर तो सामान्य माणसासारखाच आहे ना. म्हणून ऋषीची अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंबावर माणसाची सुद्धा काय, म्हणजे ऋषी म्हणजे एका समाज ऋषी सारखा व्यक्ती जरी असला, ऋषी बनण्याचा प्रयत्न केला नसेल तरी त्याची काय होते, अधोगती होऊ शकते. आणि एक सामान्य माणसाची सुद्धा काय होते, चांगली सद्गती सुद्धा होऊ शकते. म्हणजे चांगल्या पदार्थापर्यंत तो पोहोचू शकतो. कशामुळे, चांगल्या ज्ञानामुळे, प्रज्ञामुळे आहे ना. अशा पद्धतीने काम वासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो. आता ही काम वासना ज्या सर्वांना धोका होता, सगळे जग भरतीला वाहून जात असते आहे ना. जो तिच्या भोवऱ्यात सापडला त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहे. म्हणून धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करावे. म्हणून अशा पद्धतीने सगळं जग कशामुळे आहे, या वासनेमध्ये किंवा या अविद्येमध्ये सापडलेलं आहे. आणि या अविद्येतून, या अविद्येच्या सागरातून जर पार पडत असेल तर प्रज्ञा नावाची नौका आपल्याला पकडावी लागेल. आणि त्यामध्ये सुका म्हणजे विचार असतात, त्या विचाराला सुकाणू बनवलं. सुकाणू म्हणजे काय, ज्याच्या लाटाला तर दूर करणाऱ्या पाट्या असतात ना त्याला सुकाणू म्हणतात.
तर अशा पद्धतीने त्याचा आधार घेऊन तुम्हाला आपल्या या भवचक्रातून पार करावं लागेल. आपल्या कामाचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे म्हणून आपला सत्कर्मे करावी लागतात. म्हणजे आपले पुण्य आपले जे कर्म आहे आपल्याला काही टाळता येत नाही म्हणून आपण पुण्यच कर्म केलं पाहिजे. आपल्या हातून दुष्कृत्य होऊ नये म्हणून आपले विचार तपासून पहा, कारण आपण जे पेरतो तेच आपल्याला म्हणजे आपल्याला मिळते. तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध सांगतात की आपण आपले विचार आपण स्वतःला म्हणजे चांगल्या पद्धतीने पाहत राहिलं पाहिजे. आपल्याकडून वाईट कर्म झाले नाही पाहिजे, कारण आपण जसं पेरतो तसंच आपल्याला भेटत राहते. अंधारातून प्रकाशाकडे आणि प्रकाशाकडून आता इथं भगवान बुद्धाने सांगितलं नाही कसे प्रकार 4 प्रकारचे मार्ग आहेत. कशात? एक अंधाराकडून अंधाराकडे जाणारा, एक अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा, एक अंधाराकडून गडद अंधाराकडे जाणारा आणि एक अंधाराकडून प्रखर म्हणजे मध्यम म्हणजे प्रकाशाकडून जास्त प्रकाशाकडे जाणारे असे 4 मार्ग आहेत. अशा पद्धतीने आपण ते शुद्ध माणूस हा अंधाराकडून प्रकाशाकडे जात असतो किंवा प्रकाशा म्हणजे मध्यम प्रकाशाकडून प्रखर प्रकाशाकडे जात असतो. म्हणून सत्वर्तकाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. एकच वस्तूच्या व्यर्थविषयी खोल विचार करा आणि जीवनाला चंचल हे समजून घ्या. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितलं नाही की या जीवनामध्ये जे एक वस्तू आहे याला आपण म्हणजे समजून घेतलं पाहिजे आणि त्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीने जीवन म्हणून जे चंचल जीवन आहे या चंचल जीवनाला सुद्धा आपण त्याला समजून घेतलं पाहिजे. आणि मग उद्धांत करा, मनाला उद्धांत करा आणि निश्चित धैर्य असा गाठा आणि सत्वर्तनाच्या राजधर्माचा नियमाचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाळ टिकेल. म्हणजे आता भगवान त्या राजाला सांगितलं, काय सांगितलं? आपल्या मनाला उद्धार करा आहे ना, आणि आपलं धैर्य निश्चित ठेवा. म्हणजे राजगोष्टीच्या आहेत या राजाला राज्यकारभाराला तुम्ही सत्वर्तकामध्ये गुंतवा आणि तुमचा जो आनंद आहे हा बाह्य गोष्टीवर ठेवू नका, तर मनाच्या गोष्टीवर तुम्ही आनंद निर्माण करा. अशी तुम्ही कराल तेव्हा तुमची कीर्ती काय आहे जगभर पसरेल. आणि भगवान बुद्धाची हे अमृतवाणी अशा पद्धतीने श्रवण केल्यानंतर राजाला अत्यंत आदराने ते भगवान बुद्धाची वाणीची श्रवण केली आणि त्याच्या अंतःकरणात त्याने साठवली आणि अशा पद्धतीने राजाने भगवान बुद्धाचा उपासक होण्याचे वचन त्यांना केलं. अशा पद्धतीने राजाला भगवान बुद्धाने कसं प्रशासन करावं, कसं राज्य करावं, या प्रजेवरती कसं प्रेम करावं आणि राजाचा जो गुण आहे तो प्रजेचा आणि त्या प्रजेची देखभाल करण्याबद्दल हे भगवान बुद्धाने त्याला उपदेश केला. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्याला वर्णन केलं आणि तो उपासक म्हणून वचनबद्ध झाला. तर अशा पद्धतीने प्रसंजित राजाची धम्मदीक्षा झाली. आता जीवकाची धम्मदीक्षा है ना. आता जीवक हा राजगुरूंनी साल्वती नावाच्या वेशाचा मुलगा होता. आता त्याच्या पद्धतीने तो असा मुलगा आहे, पण आता काय झालं तर जसं जन्मल्याबरोबर त्याला काय झालं कचऱ्याच्या ढेकळाखाली फेकून दिलं आणि फेकून दिल्यानंतर तिथं बरेचसे लोक काय झाले जमा झाले त्याला पाहण्यासाठी. तर तिथं पाहण्यासाठी जमा झाल्यानंतर त्या बाजूना राजकुमार अभय नावाचा जो राजकुमार होता, हा अभय नावाचा राजकुमार त्यांनी पाहिलं तर लोक बरेचसे जमलेले आहेत. तर तिथे कोणती घटना झाली आहे तर तिथं जाऊन पाहिल्यानंतर काय झालं की एक जो आता नुकताच मुलगा जन्म झाला होता त्याला कचऱ्याच्या ढेगावरती फेकून दिलं होतं. अशा पद्धतीने फेकून दिल्यानंतर त्या राजकुमार पाहिलं तिथं तो मुलगा जिवंत आहे का. मग तो मुलगा जिवंत असल्यामुळे मग त्याला नाव काय दिलं, जीवक असं नाव दिलं आणि त्या मुलाला त्याने काय केलं, सांभाळलं आणि पालन पोषण केलं. अशा पद्धतीने पालन पोषण केल्यानंतर त्या मुलाला दत्तक घेतल्यानंतर जेव्हा जीवक थोडासा मोठा झाला त्याला समजल्यानंतर त्याला समजले की अशा पद्धतीने आपल्याला जीव वाचवला गेलाय. अशा पद्धतीने समजल्यानंतर त्या जीवकाने काय केलं, त्या अभय राजाची संमती न घेता तो तक्षशिलेमध्ये काय केला, शिकवायला गेला. म्हणजे अशा पद्धतीने राजाला न सांगता म्हणजे त्या राजपुत्राला न सांगता त्याला ती संमती न घेता तो काय झाला तक्षशिला विद्यालयामध्ये काय झाला शिक्षण घेण्यासाठी निघून गेला. आणि अशा पद्धतीने तिथं 7 वर्षापर्यंत वैद्यकीय शिक्षण त्याने घेतलं. आणि वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर आता तो वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर तो परत येत आहे राजगृहामध्ये. तर राजगृहामध्ये परत आल्यानंतर त्याने येत असताना त्याने जो वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्या काळामध्ये त्याचा तो काय झाला
प्रसंजित झाला म्हणजे अशा पद्धतीने नाव लौकिक चालू झालं है ना. तर अशा पद्धतीने झाल्यानंतर आता तो झाला साकेत, म्हणजे तिथून आता तो राजगुराला येत असताना साकेत इथं त्या एका श्रेष्ठी याची बायको जी होती तिला रोग झाला होता. तर तिला जो रोग झाला होता त्या रोगाला त्याने काय केलं, बरा केला. म्हणून त्या श्रेष्ठीने काय केलं की सोडा काटा पण म्हणजे अशा पद्धतीने 16,000 काटाय सोन्याच्या मुद्रा त्याला दिल्या आणि त्याच्यानंतर एक गडी है ना आणि एक मोलकरीण आणि एक घोडागाडी एवढा मोबदला त्याला मिळाला. तर अशा पद्धतीने पहिला त्याने ताकीद म्हणजे एका स्त्रीचं रोग निदान केलं तर तिच्या पतीने तिला खूप काही बक्षीस दिलं अशा पद्धतीने. त्याच्यानंतर त्याची एवढी प्रसिद्धी पाहून त्याची विद्या पासून अभय या राजाने त्याला आपल्या राजवाड्यातच काय केले, त्याला निवास बनवून दिलं. आता राजगुरू येथे दिल्लीच्या राजाला सुद्धा काही त्रासदायक अशी बिमारी झाली होती, भगंदर नावाची बिमारी झाली होती. या भगंदर नावाच्या बिमारीतून सुद्धा त्याला काय केलं, बरा केला. त्याच्यामुळे त्या दिल्लीच्या राजाने त्याला आपल्या 500 राण्याचे जे दागिने होते ते दागिने त्याला काय केले, बक्षीस म्हणून देऊन टाकले. आता त्याच्यानंतर युवकांनी सुद्धा अनेक प्रकारचे उपचार त्याच्यामध्ये केलेले आपल्याला आढळून जातात. तर राजगुरामध्ये एका श्रेष्ठीच्या चौकीची त्याने आणि एका बनारस मधील एका श्रेष्ठीच्या मुलाच्या कात्र्याची अशा पद्धतीने म्हणजे शस्त्रक्रिया केली, म्हणजे त्याला ऑपरेशन म्हणतो. अशा पद्धतीने त्याला ऑपरेशन करून काय केलं, बरं केलं. म्हणजे त्या काळात सुद्धा अशा पद्धतीने आपलीचा आणि मेंदूचा त्याने ऑपरेशन केलेलं होतं. आणि दिल्लीच्या राजाने त्याला आपला राजवैद्य म्हणून नेमणूक केलेली होती. म्हणजे अशा पद्धतीने दिल्लीच्या राजाने त्याला राजवैद्य म्हणून जीवकाला नेमणूक केलेली. आता हा जीवक आहे, हा जीवक भगवान बुद्धाकडे त्याचा ओढ असल्यामुळे आता भगवान बुद्धाने भगवान बुद्धाचा काय झाला, हा उपासक होता, त्यांना ओढ होती. पण भगवान बुद्धाने हा विचार केला की हा जर भिक्षू बनला तर तो रोग्याची सेवा करू शकणार नाही, म्हणून त्यांना भिक्षू बनण्यासाठी त्याला अनुमती दिलेली नाही भगवान बुद्धा. तर अशा पद्धतीने हा जीवक नावाचा वैद्य त्या काळामध्ये खूप प्रसिद्ध होता. अशा जीवक सुद्धा काय भगवान बुद्धाचा उपासक होता. आता भगवंताचा तो शिष्य झाला आणि जेव्हा काही भिक्षू लोक या भगवंत जर बिमार पडला तर हा जीवक सुद्धा काय करायचा, रात्री बेरात्री त्यांच्या उपचारासाठी वगैरे जायचा, उपचारिक वगैरे त्यांचा करायचा. अशा पद्धतीने जाता. आता बिंबिसार याचा मृत्यूनंतर त्याचा मुलगा अजातशत्रू हा जेव्हा राजा बनला तर हा राजा बनल्यानंतर अजातशत्रूला बुद्धाकडे आणण्याचं काम सुद्धा या जीवकाने केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा जीवक सुद्धा भगवान बुद्धाचा उपासक. आता त्याच्यानंतर आहे रट्टपालाची धम्मदीक्षा है ना. आता एकदा बऱ्याच भिक्षूचं कुरु देशातले भिक्षा आता भगवान बुद्ध कुरु देशामध्ये भिक्षा मागत फिरत असताना फुलकोटी येथे भगवान बुद्ध आले होते. आता कुरूंना हे समजलं, आता कुरु लोकांना हे समजलं की भगवान बुद्ध आपल्याला फुलकोटी इथं आलेले आहेत. असं समजल्यानंतर तिथले लोक भगवान बुद्धाचा धर्मदेशना श्रवण करण्यासाठी गेले. आता त्या धर्मदेशनामध्ये श्रवण करण्यासाठी गेल्यानंतर फुलकोटी रहिवासीमध्ये जे काही ब्राह्मण होते त्या ब्राह्मणाने भगवान बुद्धाचा आभार मानला, त्यांना वंदन करून तिथं बसले आणि वंदन करून भगवान बुद्धाचं प्रवचन झालं. आता अशा पद्धतीने त्या प्रमुखामध्ये एक असा शेट्टी कुटुंबातला एक तरुण रट्टपाल नावाचा मुलगा होता है ना. आता हा त्याच्या मनामध्ये विचार आला. आता ते जे काही प्रमुख होते त्याने काय केलं, भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकलं आणि तो निघून गेले. आता निघून गेल्यानंतर हा सुद्धा रट्टपाल नावाचा व्यक्ती त्यांच्यामध्येच होता. तर त्याच्या मनामध्ये काय झाला, एक विचार आला. कोणता विचार आला की माझ्या समजुतीनुसार भगवान बुद्धाने जे धर्म सांगितलं गेलं नाही तर कौटुंबिक जीवनामध्ये संपूर्णपणे शुद्धता नाही, अशा पद्धतीने शुद्धता नाही आणि शुद्ध जीवन जीवाचं असेल तर आपल्याला या कौटुंबिक जीवन त्यागले पाहिजे असं त्याच्या मनामध्ये आलं. म्हणून त्याने सुद्धा वाटलं की आपण केस कापडले पाहिजे, दाढी काढली पाहिजे आणि पित्त वस्त्र धारण घेऊन गृहत्याग करून परिवाजक झालो तर काय हरकत आहे. अशा पद्धतीने त्या गृहस्थ मुलाच्या मनामध्ये विचार आला आहे ना. तर तो तरुण मुलगा होता, त्याच्या मनामध्ये आला का आपण भिक्षू म्हणलं तर काय हरकत आहे, कारण या जीवनामध्ये काही चांगलं जीवन म्हणजे त्याला शुद्ध जीवन दिसत नाही अशा पद्धतीने त्याला वाटलं. आता म्हणून तो काय झालं की त्याला वाटलं का आता आपण
ब्राह्मण काय आता नुकतेच केले आहेत म्हणून आपण आता ते काही जास्त लांब गेले नाही तर आपण भगवान बुद्धाकडे सगळं जावा अशा पद्धतीने भगवान बुद्धाकडे गेले आणि भगवान बुद्धाला म्हटलं की भगवान मला प्रवचित होण्यासाठी किंवा उपसंपदा होण्यासाठी मला उपसंपदा द्या मला प्रवचित करा अशा पद्धतीने भगवान बुद्धाला त्या मुलाने म्हटलं. आता मुलाने म्हटल्यानंतर भगवान बुद्ध म्हटलं तुझ्या आई वडिलांची संमती आहे का. मग त्याने म्हटलं तर नाही म्हटलं आहे ना तर मी आता म्हणजे आई वडिलांची संमती घेऊन येतो असं म्हणून भगवान बुद्धाला त्याने बोलला आणि तो निघून गेला. आता तुझं निघून गेल्यानंतर काय झालं तर तिथं आता तो घरी आला. घरी आल्यानंतर आई वडिलाला म्हणते की मला भिक्षू बनण्यासाठी मला प्रवचित होण्यासाठी मला अनुमती द्या अशा पद्धतीने म्हणून तो आपल्या आई वडिलाला म्हणतो आणि त्याच्या आई म्हणतात की बाळा रट्टपाल तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आमचा फार लाडका आहे तू सुखाने जग आणि सुखात वाढला आहेस म्हणून दुःखाचा तुला मुळीच अनुभव आलेला नाही. खा प्या मजा कर आणि सुखाने जे काही काम करायचं आहे तुला ते कर तुला आम्ही संमती देत नाही म्हणजे प्रवचित व्हायचा आम्ही संमती देत नाही अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं. आता अशा पद्धतीने म्हटल्यानंतर आता तो मुलाला त्याने मुलाने दोनदा तीनदा पण पुन्हा तशी म्हणजे विनंती केली पण त्यावर त्यांनी तसंच म्हणलं की तुझ्या मृत्यूने आम्ही अनाथ होऊ आम्हाला हे जीवन काय सुखी वाटणार नाही आणि अशा पद्धतीने आमच्या जवळ असताना तू गुरुत्याग करून भिक्षू व्हावे ते आम्हाला काही पसंत नाही अशा पद्धतीने त्यांना दोनदा तीनदा त्यांनी तेच सांगितलं गेलं. अशा पद्धतीने सांगितल्यानंतर तिसऱ्यांदा त्या मुलाने काय केलं की आई वडिलांची संमती मिळत नसल्यामुळे त्या तरुण मुलाने त्या आपल्या जमिनीवर काय लोढणं घातलं आणि एक तर तो त्याने म्हटलं एक तर ती मरून जाईल किंवा भिक्षू होईल असा त्याने स्पष्टपणे म्हटलं आहे ना. त्याने अशा पद्धतीने म्हटलं तुम्हाला भिक्षू बनण्याची अनुमती द्या नाहीतर मी मरून जाईल अशा पद्धतीने त्याने आपलं त्या जमिनीवरती लोडांगण झालं. अशा पद्धतीने त्याला आता त्याच्या आई वडिलांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला त्याला विनंती केली आणि त्याला चांगल्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला. दोनदा तीनदा अशी विनंती केली तरीही त्यांच्यासोबत एकही शब्द काही बोललेला नाही. आपल्या त्याने जे काही ठरवलं त्याच्यावर तो ठाम राहिला. म्हणून आता रट्टपाल हा आई वडिला ही गोष्ट ऐकत नाही किंवा त्याची विनंती मान्य करत नाही आहे आणि त्याने आपलं प्राण देण्यासाठी त्याने लोटांगण घातलेला आहे. असं पाहून त्याच्या आई वडिलांनी काय केलं त्याच्या मित्रांना भेटून त्याची सगळी समस्या सांगितली आणि त्याच्या मित्राला विनंती केली तर त्याला आग्रहपूर्वक काहीतरी विनंती करा ना अशा पद्धतीने हट्ट सोडायला लावा. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्याचे मित्र आले. त्याच्या मित्रांनी सुद्धा त्यांना 3 वेळा विनंती केली पण त्यांनाही तो एक शब्दही बोलला नाही आणि अशा पद्धतीने त्याचे मित्र सुद्धा नाराज झाले. आता त्या मित्राने तिच्या आई वडिलांकडे जाऊन सांगले अशा पद्धतीने तो आपल्या हट्ट घेतला नाही तो हट्ट घेतल्यामुळे तो आता आपला हट्ट सोडणार नाही. म्हणून तुम्ही एक काम करा की तुम्ही त्याला भिक्षू बनण्याची काय करा संमती द्या. एक तर तो आता मरून जाईल त्याच्यापेक्षा तो जिवंत राहील भिक्षू बनून सुद्धा तुमच्याकडे जिवंत राहील आणि अशा पद्धतीने तुम्ही जिवंत राहाल तर कमीत कमी तुम्हाला त्याला पाहता तरी येईल का. त्याला जर भिक्षू जेवण आवडलं नाही आणि ते जर जमलं नाही तर त्याच्याकडे दुसरा पर्याय न परत आल्याशिवाय अशा पद्धतीने म्हणून त्यांना तुम्ही संमती द्या अशा पद्धतीने त्याच्या मित्राने त्यांना सांगितलं. तर मग त्याच्या आई वडिलांनी म्हटलं का ठीक आहे आम्ही त्याला संमती देतो पण एक गोष्ट आहे तर त्याने भिक्षू बनल्यानंतर आम्हाला एकदा तरी येऊन भेटलं पाहिजे अशा पद्धतीची आणखी एक अट आहे. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्यांनी आणि अशा पद्धतीने त्याचे मित्र त्याच्याकडे गेले आणि आई वडिलांनी संमती दिल्याची त्यांना सांगितलं आणि त्यांना फक्त ते त्याच्या आई वडिलांची अटही सुद्धा सांगितली. अशा पद्धतीने झाल्यानंतर आता त्यांना भिक्षू बनण्याची अनुमती मिळाल्यानंतर तो तिथून उठला आणि उठल्यानंतर आपला थकवा दूर केला आणि थकवा दूर केल्यानंतर म्हणजे जे काही भोजन बिजन आहे ते करूच आहे ना अशा पद्धतीने करून तो मग भगवान बुद्धाकडे गेला. भगवान बुद्धाकडे त्यांनी वंदन केलं आणि एका बाजूला बसला की मी भिक्षू होण्याबद्दल आई वडिलांनी संमती मिळवली आहे मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे. अशा पद्धतीच्या रट्टपालाने तिथं भगवान बुद्धाला विनंती मागितली. आता भगवान बुद्धाने त्याला म्हणजे त्याच्या आई वडिलांची संमती दिल्यामुळे त्याला भगवान बुद्धाने त्याला भिक्षू संघामध्ये प्रवेश दिला म्हणजे भिक्षू बनवला. आता अशा पद्धतीने भगवान बुद्ध इतके दिवस तुलकोटी म्हणजे राहायचे तितके दिवस तिथं राहिले आणि 15 दिवसानंतर भगवान बुद्ध तिथून भिक्षाटनासाठी श्रावस्तीत जाण्यास निघाले. अशा पद्धतीने भगवान बुद्ध त्या तुलकोटीवरून श्रावस्तीला गेले. आता भगवान बुद्ध सोबत हा सुद्धा भिक्षू काय गेला त्यांच्या सोबत सुद्धा गेला.
तिथं मग गेट वन मला गेल्यानंतर तिथलं जे वातावरण सुंदर आहे अशा पद्धतीने अनाथ पिल्लकाचं जे वातावरण आहे तिथं वास्तव्य करायला लागला. आणि अशा पद्धती वास्तव्य करत असताना त्या तरुण मुलाला गृहदास करून झाल्यानंतर त्यांना जीवनातील सर्व शिष्ट जे तत्व आहे त्यांना ते मिळाले आणि त्या तत्वाचं त्याने आत्मसात केलं आणि अशा पद्धतीने तो रक्तपात त्याने आपलं काय परिपूर्णता जीवन काढलं. म्हणजे तिथं तो अशा पद्धतीने लवकरच त्याने आपलं जे उद्दिष्ट आहे त्याने गाठलं. आता उद्दिष्ट गाठल्यानंतर म्हणजे तो अनंत पदापर्यंत पोहोचला अशा पद्धतीचा. त्याच्यानंतर तो भगवान बुद्धाकडे गेला आणि भगवान बुद्धाकडे गेल्यानंतर भगवान बुद्धाला वर्णन केला, एका बाजूला बसला आणि भगवान बुद्धाला म्हणाला की भगवान अनुज्ञा द्यावी म्हणजे आई वडिला भेटण्याला जाण्याची इच्छा आहे. अशा पद्धतीने त्याने भगवान बुद्धाला विनंती मागली की आम्हाला आता आई वडिलाला भेटण्यासाठी मला म्हणजे अनुज्ञा द्या म्हणजे आज्ञा द्या. अशा पद्धतीने भगवान बुद्धाला त्याने आज्ञा मागली. आता हा रक्तपालाच्या मनातील जे विचार आहे भगवान बुद्धाने बारकाईने तपासून घेतले. त्याने भगवान बुद्धाने पाहिलं की हा रक्तपाल आता परिपक्व झालेला आहे. हा काय आता गुरस्थात गेला तर तुझं तो परत येऊ शकतो, गुरस्थात राहणार नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने जाणलं आणि भगवान बुद्धाने म्हटलं की तुझी इच्छा जशी असेल त्या पद्धतीने तू कर, आहे की नाही. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्याला अनुज्ञा दिली. आता भगवान बुद्धाने अनुज्ञा दिल्यानंतर तो तिथून उठला आणि भगवान बुद्धाचा निरोप घेतल्यानंतर त्याने आपला भिक्षाटनाची पात्र घेऊन त्याने भिक्षाटन करत करत तो आपल्या फुलकोटीकडे म्हणजे कुरु राजाच्या मुनीवडे गेला म्हणजे आपल्या गावाकडे गेला. अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी त्याने सकाळी उठलं आणि सकाळी उठल्यानंतर शिवण परिधान करून भिक्षाटन करत करत तो आपल्या घराकडे आला आणि त्या घराजवळ जाऊन तो उभा राहिला आणि हातामध्ये भिक्षाटन करत करत तो हातामध्ये भिक्षापात्र घेऊन आपल्या घरासमोर तो जाऊन उभा राहिला. आता उभा राहिल्यानंतर त्याचे वडील दिवाणखान्यातच होते, केस विचारत होते आणि हे त्या केस विचारत असताना त्याने दुरूनच एखाद्या भिक्षूला निरटपाल नावा भिक्षूला त्याने पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याच्या वडिलांनी काय म्हटलं तर या वैराग्याच्या कारणाने माझ्या एकुलत्या एक मुलाला काय करून टाकलं नाही, भिक्षू टाकलं नाही. अशा पद्धतीने या वैराग्याच्याच लोकांनी माझ्या एकुलत्या भिक्षूला काय केलं नाही, वैराग्य करून टाकलं नाही, भिक्षू बनवून टाकलेला आहे अशा म्हणून त्याच्या वडिलांनी म्हणलं. आणि याप्रमाणे त्या वडिलांनी त्या रक्तपालाला काही दिलं नाही, उलट त्याला काहीतरी सोचण्यासाठी शिवाशापासारखे बोललं. तर अशा पद्धतीने बोलल्यानंतर आता काय झालं की त्या घरामध्ये एक दासी होती. त्या दासीने काय केलं, एक शिळा भात जो असतो हा शिळा भात फेकण्यासाठी जात होती. आज अशा पद्धतीने जात असताना त्या भिक्षूने त्या स्त्रीला म्हणलं, त्या दासीला म्हटलं की ताई हे जर टाकून देत असतील तर ते माझ्या पात्रात टाक. तर अशा पद्धतीने हे जे अन्न फेकत असतील तर तू काय कर, ते माझ्या पात्रामध्ये टाक. अशा पद्धतीने त्या भिक्षूने तिला म्हटलं. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्या भिक्षूच्या आवाज आणि ते म्हणजे त्या दासीने काय केलं, ते भात तिच्या पात्रामध्ये टाकत असताना भिक्षूचा आवाज, भिक्षूचे हात पाय आणि अशा पद्धतीने शरीर व्यक्तीकडे सगळं पाहिल्यानंतर तिने ओळखलं की हा आपला काय आहे, मालक आहे. अशा पद्धतीने त्या दासीनं ओळखलं आणि ते दासी मोठ्याने ओरडत आपल्या मालकिनीकडे गेली आणि मालकिनीला म्हणते, बाई धाकटे धनी परत आले आहे. अशा पद्धतीने आपल्या मालकिनीला सांगते. आता सांगितल्यानंतर ते मालकीन म्हणते, मालकीन म्हणजे त्याच्या रक्तपालची आई काय म्हणते, तू जर तसे तुझे म्हणणे जर खरं असेल तर तू यापुढे आता दासी राहणार नाही, या दासीतून तुझी सुटका होईल. अशा पद्धतीने म्हणाली आणि अशा पद्धतीने म्हटल्यानंतर आपल्या मुलाची आगमनाची जी वार्ता आहे तिने आपल्या पतीला जाऊन सांगितली. आता अशा पद्धतीने सांगितल्यानंतर दोघेही घाईघाईने घराच्या बाहेर ते आपल्या मुलाला पाहण्यासाठी आले. आता पाहण्यासाठी आल्यानंतर त्या आल्या काय, रट्टपाल त्यांच्या कुंपणाजवळ एक झाड होतं, त्या झाडाखाली तो काय करत होतं, तो शिळा दिलेला भात काय करत होते, भोजन करत होते. अशा पद्धतीने पाहून त्याचा पिता तिथं आला आणि त्याला म्हणाला की बाळ तू हा शिळा भात खात आहेस, हे खरे आहे का? अशा पद्धतीने तू आपल्या स्वतःच्या घरी का येत नाही? अशा पद्धतीने त्याच्या वडिलांनी म्हटलं. म्हणजे तो रट्टपाल तिथं शिळा भात जेवत होता तर तिथं आल्यानंतर त्याने म्हटलं की बाळ तू शिळा भात जेवत आहे की नाही, हे बरोबर आहे का? तू आपल्या घरी का येत नाही? अशा पद्धतीने म्हटलं. आता त्या रट्टपालाने म्हटलं की मी गृहत्याग करून गृहहीन बनलेलो आहे, आता आम्हाला कुठलं घर,
अशा पद्धतीने त्याने म्हटलं. मी तुमच्या घरी आलो होतो पण मला तिथे काही मिळालेलं नाही आणि मला नुसता नकार मिळाला नाही तर शिव्या मात्र मिळाल्या. अशा पद्धतीने म्हणला. आणि अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्या पित्याने त्याला म्हटलं काही बाळ आज आपण घरात जाऊया. आता अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हटलं. तेव्हा त्याने म्हटलं नको ग्रस्ता आजचे जेवण माझे झालेले आहे. अशा पद्धतीने त्या रट्टपाल गोष्टीने म्हटलं. आता म्हटल्यानंतर आता त्या पित्याने म्हटलं की ठीक आहे माय ना पण उद्याचं भोजन मला उद्याचं भोजन माझ्याकडे करा असं मला वचन द्या. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर रट्टपालाने ते त्यांचं भोजन काय मुख राहूनच म्हणजे संमती दर्शवली. अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशीचं भोजन रट्टपालाने आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे वडील आहेत त्याच्या वडील त्याने जे काय दुसऱ्या दिवशी आहे त्याचे वडिलाने जे काय सोन्या चांदीचे काही आहे ते दागिने अशा पद्धतीने सोन्या चांदीचे काय केले ढगचे ढग जमा केले अशा पद्धतीने. आणि पूर्वसमय म्हणजे त्याच्या ज्या स्त्रिया होत्या म्हणजे त्याच्या पत्नी वगैरे होत्या तर त्यांना सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही शृंगार करा तर जेणेकरून तुमच्या शृंगाराला उत्तम पद्धतीने राहायला पाहिजे म्हणजे पाहण्याबरोबर त्यांना तुमच्याकडे आकर्षित झालं पाहिजे. अशा पद्धतीने त्याने आपल्या त्यांच्या सुनांना सांगितलं. अशा पद्धतीने रात्र संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी व त्या रट्टपालाच्या वडिलांनी भोजनाची तयारी केली आणि भोजनाची तयारी केल्यानंतर रट्टपालाला निमंत्रण पाठवलं की आता भोजन तयार आहे. म्हणून अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्या रट्टपालाने आपलं चिवर परिधान करून हातामध्ये भिक्षापात्र घेऊन तो तिथं त्याच्या घरी आला आणि त्याच्यानंतर त्याच्या मानपानानुसार त्याला आसनस्थ बसण्यासाठी सांगितलं आणि तो आपल्या आसनावर बसला. आता आसनावर बसल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्या सोन्याच्या ज्या म्हणजे ज्या राशी होत्या आहे ना सोन्याचे ढीग होते अशा पद्धतीने त्या सोन्याच्या ढिगाकडे बोट टाकून त्याचा पिता म्हणतो की हे पहा तुझ्या मातूचे धन म्हणजे तुझ्या आईचे धन आहे हे तुझ्या पिताचे धन आहे आणि हे तुझ्या आजोबाचे धन आहे. अशा पद्धतीने हे सगळी तुझी संपत्ती आहे. तुला या संपत्तीचा परिपूर्ण अधिकार आहे. तर अशा पद्धतीने हे तू काय कर या संपत्ती घे अशा पद्धतीने म्हटलं. आणि अशा पद्धतीने हे बाळ तुझे तरुण आहेत म्हणजे जे चिवर आहे ते प्रवज्य आहे ते सोडून दे आणि सामान्य जीवनाचा उपयोग कर आणि अशा पद्धतीने जीवन जगत राहा अशा पद्धतीने त्यांना सांगितलं. आता अशा पद्धतीने नंतर त्या रट्टपाल्याने म्हटलं की दुरुस्ता तू माझा तुम्हाला एक सल्ला आहे की हे सगळी संपत्ती राशी घेऊन गंगा नदीमध्ये फेकून द्या. अशा पद्धतीने त्याने म्हटलं. कारण तिच्यामुळे तुम्हाला दुःख शोक संकटे आणि मानसिक आणि शारीरिक यातना आणि क्लेश भोगावे लागतील. अशा पद्धतीने त्या रट्टपालाने सांगितलं एवढी संपत्ती आहे तुम्ही काय करा नदीत फेकून द्या कारण तिच्यामुळे तुम्हाला शोक दुःख नष्ट यातना सगळ्या भोगावं लागतील. आणि अशा पद्धतीने रट्टपालांना आता त्याच्या ज्या स्त्री आहेत काही नाही रट्टपालांना त्याच्या स्त्री त्याच्या पायाला मिठी मारून त्या म्हणतात की त्या त्यांच्या स्त्रिया त्याला म्हणतात की ज्यांच्यासाठी आपण उच्च जीवन सागरत आहे त्या अप्सरा आहेत काय है ना. आता त्याने म्हटलं की अशा पद्धतीने आम्हाला सोडून तुम्ही ज्याच्यासाठी निवडून गेले आहेत ते आमच्यापेक्षा अप्सरा आहेत का अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं. आता असं म्हटल्यानंतर त्या रट्टपालाने त्यांना म्हटलं की भगिनीनो मी कोणत्याही अप्सरासाठी माझा जीवन त्यागलेलं नाही म्हणजे हे काय जीवन सोडलेलं नाही. अशा पद्धतीने मग आता त्यांच्या पत्नींना त्यांनी भगिनी म्हटल्याबरोबर त्यांच्या स्त्रिया काय झाल्या मूर्छित झाल्या आणि मूर्छित झाल्याबरोबर त्या जमिनीवर पडल्या. आणि अशा पद्धतीने रट्टपाल आपल्या पित्याला म्हणतो तुम्हाला मला भोजन द्यायचं असेल तर द्या मला त्रास देऊ नका. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्यांच्या पित्याने म्हणलं की बाळ आता भोजनाला तू सुरुवात कर. अशा पद्धतीने त्याने त्याच्या पित्याने त्याच्या स्वतःच्या हाताने आपल्या मुलाला काय केलं पोट भरत त्याने भोजन दिलं. अशा पद्धतीने उत्तम भोजन त्यांना दिलं. आणि अशा पद्धतीने उत्तम भोजन झाल्यानंतर तिथं कुरु राजाच्या मृगवनामध्ये तो परतला आणि दुपारच्या वनामध्ये तिथे विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसला. अशा पद्धतीने रट्टपालाने भोजन गरम केलं आणि तिथं जे वन होतं त्या वनामध्ये जाऊन एका झाडाखाली जाऊन बसलं. आता जे ज्याचं वन होतं तो एक राजा होता. त्या राजाच्या वनामध्ये बसल्यानंतर त्या राजाने एका पारध्याला सांगितलं एका कर्मचाऱ्याला सांगितलं की जा तिथं वनामध्ये स्वच्छता करा राजा तिथं फिरण्यासाठी वगैरे येत आहे अशा पद्धतीने सांगितलं. आता तो माणूस तो पारधी तिथं जाऊन वन स्वच्छ करण्यासाठी
गेला. आता वन स्वच्छ करण्यासाठी गेल्यानंतर तिथं काय झालं की एका झाडाखाली रट्टपाल नावाचा जो भिक्षू तिथं विश्राम करताना दिसला आणि जसा विश्राम करताना दिसला तशीच बातमी त्याने राजाला येऊन सांगितला की ते वन व्यवस्थित आहे, परंतु ज्याच्याविषयी महाराजाने अनेक अनेक काल म्हणजे अनेक वेळा त्यांनी बातमी भेटलेली आहे असा रट्टपाल तिथं काय करत आहे, विश्राम करत आहे. अशा पद्धतीने त्याने कळवलं. आता जसं राजाला समजलं तर त्या ठिकाणी एक रट्टपाल नावाचा भिक्षू, त्याच्यामध्ये रट्टपालला हा राजा ओळखतच होता कारण तो एका समृद्ध व्यक्तीचा व्यक्ती होता. तर अशा पद्धतीने त्याला वाटलं का आपण त्यांना जाऊन भेटलं पाहिजे. म्हणून राजाने काय केलं, आपली जे काय भोजनाची वर्ग तयारी आहे त्याने सगळं केलं आणि आपल्या परिवारासोबत तो काय झाला तिथं तिथं त्या वनामध्ये गेला आणि वनामध्ये गेल्यानंतर जिथपर्यंत वन जाते तिथपर्यंत तो रथामध्ये जिथपर्यंत रथ जाते तिथपर्यंत रथामध्ये बसून गेला आणि त्याच्यापर्यंत बसायला तिथून मग तो आपल्या पायी चालत जिथं रक्तपाल होता तिथं गेला आणि तिथं गेल्यानंतर त्याने असं एक पुष्पाची राशी बनवली आणि त्याच्यामध्ये त्या रथपालाला सांगितलं की इथं आपण बसावं आहे नाही. अशा पद्धतीने आसन बनवलं. तर राजाचं म्हणलं, राजा त्या रथपालाला म्हणलं की नाही महाराज आपणच तिथे बसा, मी याच आसनावर ठीक आहे. अशा पद्धतीने त्याने रथपालाने सांगितलं. अशा पद्धतीने बसल्यानंतर राज्यपालाला त्याच्या म्हणजे राजा त्याच्या बाजूला बसल्यानंतर त्या राजाने रथपालाला म्हटलं की माणसाचे 4 हानी भोगाव्या लागल्यानंतर तो डोक्याचे केस काढतो, दाढी मिशीचे केस काढतो आणि तीच वस्त्र धारण करतो आणि गृहत्याग करून तो गृहीण होतो. अशा 4 हानी आहेत. आता राजाने सांगितलं नाही की भिक्षू केव्हा बनतो, त्याच्या 4 हानी झाल्यानंतर तो भिक्षू बनत असतो. तर कोणत्या कोणत्या हानी म्हटलं नाही, एक म्हटलं नाही म्हातारपण, दुसरं म्हटलं आहे अनारोग्य म्हणजे रोगी होणे, दुसरं सांगितलं दारिद्र्य आणि चौथं सांगलेलं आहे नातलकाचा मृत्यू. अशा पद्धतीने चार जर हानी झाल्या तर तो काय बनतो, भिक्षू बनतो. अशा पद्धतीने म्हटलं. आता इथं म्हटल्यानंतर आता तो राजा सांगतो की अशा पद्धतीने मित्रा म्हणजे इथं भगवान भिक्षूला म्हणतो की अशा पद्धतीने आज तुम्ही काय दिसत आहे इथं त्या रट्टपाल भिक्षूला म्हणते की बऱ्याच वर्षाचा जो माणूस तो म्हातारा झाला म्हणजे ज्याला बरेच वर्ष झाला असतो तो काय होतो, म्हातारा झाला असतो आणि म्हातारा झाल्यानंतर त्याची शरीर थकलं जातं आणि थकलं झाल्यानंतर तो काय होतो एक प्रकारचा कमजोर होतो आणि कमजोर झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याला संपत्तीची आवश्यकता पडते आणि त्या संपत्तीला त्याला कोणी न जाणल्यामुळे त्याला प्रवज्य व्हावं असं त्याला वाटते. म्हणजे माणूस जेव्हा म्हातारा झाला तर त्याला कोणी बारे नसलं तर त्याला संपत्तीची गोष्ट वाटली तर त्याला काय वाटते की तो भिक्षू बनावा असं बदल. किंवा म्हातारा झाल्यानंतर त्याला असं वाटते की आता आपल्याला कोणी सांभाळत नाही, काही करत नाही, तर आपल्याला काय करायला पाहिजे, भिक्षू बनला पाहिजे. अशा पद्धतीने मग आता इथं म्हणतो की तुम्ही तेवढे जवान आहे, तुमचे केस काळेभोर आहेत, तुम्ही तरुण दिसता, मग अशा पद्धतीने तुम्हाला हे काही म्हातारपण सुद्धा लाभलेलं नाही तरी पण तुम्ही भिक्षू म्हणले, तर काय पाहिलं तुम्ही, काय जाणलं म्हणून भिक्षू म्हणलं. अशा पद्धतीने राजा म्हणतो. त्याच्यानंतर दुसरं कारण सांगतो की एखादा रोगी माणूस आहे, त्या रोगीमुळे त्याला जर्जर खनिज झालं होतं, त्याला पीडा झाली असते, त्याला रोग दुरुस्त करण्यासाठी संपत्ती नाही किंवा रोगामुळे त्रासला असतो, तर अशा पद्धतीने त्याला सुद्धा वाटते की आता आपण काय करावा, भिक्षू बनून जावा. अशा पद्धतीने त्याला वाटते. पण इथं जर पाहिलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची रोग झालेला आहे, तंदुरुस्त दिसता, निरोगी आहात आणि अशा पद्धतीने तुम्ही काय पाहिलं, काय जाणलं तर तुम्ही भिक्षू बनले. अशा पद्धतीने दुसरा प्रश्न केला. त्याच्यानंतर तिसरा भाग सांगितला गेला नाही की अशा पद्धतीने एखाद्या माणूस श्रीमंत असतो, वैभवशाली असतो, त्या संपत्तीची कमतरता नसते, पण अशा पद्धतीने ती संपत्ती काही काळानंतर नष्ट होते, या खर्च केल्यानंतर किंवा उडीव असल्यामुळे अशा पण संपत्ती नष्ट झाल्यानंतर मग त्याला संपत्ती नष्ट झाल्यानंतर त्याला संपत्तीची टंचाई पडते आणि संपत्ती टंचाई पडल्यानंतर तो व्यक्ती मग विचार करते की अरे आपल्याला संपत्ती नाही आहे, आपण काय करावा. अशा पद्धतीने मग त्याला वाटते की आपण आता काय करावं, भिक्षू बनून जावं, प्रवचित व्हावं असे वाटते. अशा पद्धतीने सुद्धा तो दारिद्र्य झाल्यामुळे काय होतो, भिक्षू बनतो. तर तुमच्या पाहिल्यानंतर दारिद्र्याचा सुद्धा तुम्हाला छळ लागलेली नाही, दारिद्र्य सुद्धा तुमच्यावर ओढलेलं नाही, तुमची संपत्ती सुद्धा काय अफूल आहे, मग असं काय पाहिलं, काय जाणलं तर तुम्ही भिक्षू बनले. अशा पद्धतीने सुद्धा म्हटलंय. आणि त्याच्यानंतर म्हटलंय नातलगाचा, तर अशा पद्धतीने म्हटलं नाही की भिक्षू तुमच्या नातलगामध्ये कोणीही मरण पावलं नाही. एखाद्या व्यक्तीची प्रिय पत्नी मरण पावली किंवा कोणती प्रिय व्यक्ती मरण पावला तर त्याच्या मनामध्ये उदासीनता निर्माण होते, मग त्याला जीवनाचा कोणता मार्ग सापडत नाही, मग तो त्याला वाटते की आपण भिक्षू बनून जावा. अशा पद्धतीने पण तुमच्या परिवारामध्ये कोणीही नातलगापासून वियोग झाले नाही, कोणताही प्रिय व्यक्ती मरण पावलेला नाही,
कोणत्याही नातलगापासून तुम्हाला काही त्रास झालेला नाही किंवा कोणत्याही नातलगापासून तुमचं दुरावस्था आपली दूर गेलेलं नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला नातलगाचा सुद्धा वियोग आलेला नाही. मग असं तुम्ही काय पाहिलं, काय जाणलं ते तुम्ही भिक्षू बनले. अशा पद्धतीने त्या रट्टपालाला प्रश्न विचारले. तेव्हा रट्टपाल त्यांना सांगितलं, रट्टपालाने त्यांना उत्तर दिलं की महाराज, मी गृहत्याग करून गृहहीन झालो आहे. याचे कारण असे आहे की ज्ञान आणि दार्शनिक सम्यक संबुद्धाने सांगितलेले 4 तत्व मी समजून घेतलेली आहेत आणि पाहिली आहे आणि ऐकली आहे की 4 तत्वे अशी. म्हणजे हे 4 गोष्टी अशा पद्धतीने जे सम्यक संबुद्ध आहेत त्यांनी 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या 4 गोष्टीला पाहिले, समजून घेतलं आणि मी त्याचा अनुभव सुद्धा घेतला. अशा पद्धतीने म्हटलं. आता कोणत्या 4 गोष्टी? तर एक पहिली गोष्ट सांगणार, जग अनित्य असून ती सतत बदलत आहे. जग कसं आहे? अनित्य आहे, म्हणजे स्थिर राहत नाही. आता जे आहे ते उद्या राहणार नाही. तर अशा पद्धतीचा जग काय आहे? अनित्य आहे. आज आपल्या श्रीमंत आहे, उद्या श्रीमंत राहणार नाही आहे ना. अशा पद्धतीने आज तरुण आहे, उद्या तरुण राहणार नाही. अशा पद्धतीची ही एक पहिली गोष्ट आपल्याला समजून आली. तर अशा पद्धतीने जग अनित्य आहे आणि ते सतत काय आहे? बदलशील आहे, बदलत राहते. पहिली गोष्ट जाणली. त्याच्यानंतर या जगात रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही. आता बरेचसे लोक सांगतात की कोणीतरी जग निर्माण करणार आहे, पालन करणार आहे, अशा पद्धतीने म्हणतात. तर जगामध्ये कोणीही पालन करता किंवा रक्षण करता नाही आहे, ही गोष्ट मी समजून घेतली आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, आपली कशावर मालकी नाही, प्रत्येक वस्तू मागे ठेवून आपल्याला गेले पाहिजे. आता बरेचसे लोक काय म्हणत असतात की हे माझं आहे, ते माझं आहे, घर संपत्ती किंवा राज्य माझं आहे, अशा पद्धतीने म्हणतात. या तिसरं तत्व चांगलं नाही. आपली कोणावरही मालकी नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला इथं सोडून जावं लागतं, म्हणजे काही आपण घेऊन जात नाही. अशा पद्धतीचं तिसरं तत्व मला समजलेलं आहे ना. अशा पद्धती. त्याच्यानंतर चौथं तत्व सांगितलं नाही, तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे, त्याच्यामुळे जगात अनेक उणिवा असून ते सारखं धडपड करत आहे. म्हणजे जगामध्ये काय म्हटलं नाही, इथं सगळे जग तृष्णेच्या आहारी गेलेले आहे आणि या तृष्णामुळेच काय होते? जग दुःखी आहे आणि या जगामुळे त्याच्या अनेक उणिवा आपल्याला सारख्या धडपडत करतात. म्हणजे आपण काय करतात? या तृष्णेमुळे आपण काय करतात? सारखं धडपड करतात. कारण त्या तृष्णाने काय केलं नाही? अनेक उणिवा निर्माण करून टाकलं नाही आणि त्या उणिवा पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो? धडपड करतो आहे ना. हे तृष्णे म्हणजे आपण आहोत. अशा पद्धतीने 4 गोष्टी समजल्या. समजलं ना. अनेक तृष्णाने आपल्याला उणिवा निर्माण करून टाकल्या आहेत आणि ते मिळवण्यासाठी आपण काय करत आहोत? धडपड करतो. समजलं का याचा अर्थ? सांगा बरं काय होतं याचा अर्थ? नाही सांगताय आहे ना. आपण कितीही घर चांगलं बांधलं तर आपल्या मनाला वाटतं की खिडकी बरोबर नाही, दरवाजा बरोबर नाही आहे की नाही. म्हणजे उणिवा राहतच ना, आहे की नाही. मग आपण ते उणिवा पूर्ण करण्यासाठी आणखी धडपड करतो. मग ते बांधल्यानंतर दुसरा व्यक्ती म्हणजे हा नाही, इकडं नाही पाहिजे, तिकडं पाहिजे होती, आहे की नाही. मग आपल्याला आणखी वाटते की अरे असं नाही तसं आहे ना. तर अशा पद्धतीने आपण काय करतो? त्याला पूर्ण करता 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 ते काय करतो? धडपड करत राहतो. तर अशा पद्धतीने आपल्या उणिवा पूर्ण करण्यासाठी आपण अशा पद्धतीने हे 4 तत्व मला समजली. याच्यामुळे मी काय झालो? भिक्षू बनलो. अशा पद्धतीने हे 4 तत्वाचं खरं कारण त्या भिक्षूने सांगितलं. तेव्हा त्या राजाने म्हटलं की खरंच किती उत्कृष्ट आहे, किती उत्तम आहे, विलक्षण आहे. अशा पद्धतीने त्या राजाने उद्गार काढला आणि भगवंताने सांगितलेले किती बरोबर आहे हे तो राजा म्हणला. अशा पद्धतीने हे रट्टपालाची सुद्धा काय झाली? दीक्षा झाली. अशा पद्धतीने हे रट्टपालाचं. आता आपण इथं भाग 4 पाहू आहे नाही. भाग 4, घरचे निमंत्रण. कोणाच्या घरचे निमंत्रण? कोणाच्या घरचे? भगवान बुद्धाच्या घरचे. भगवान बुद्ध हा शुद्धोधन राजाचे निमंत्रण ना. तर एक शुद्धोधनाची शेवटची भेट. सारीपुत्राने मोगलाण्याच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध 2 महिने राजगृहात राहिले. आता सारीपुत्राने जे मोगलाण्याची दीक्षा झाली तेव्हा भगवान बुद्ध 2 महिन्यापर्यंत काय राहिले? राजगृहात राहिले. आता भगवान बुद्ध राजगृहात राहत असताना शुद्धोधनाने अनेक निरोप पाठवला की मरणापूर्वी माझ्या मुलाला मला पाहण्याची इच्छा आहे. अशा पद्धतीने निरोप पाठवला की त्याचा उपदेशाचा फायदा इंद्रांना मिळाला, परंतु त्याच्या पितांना किंवा त्याच्या नातलगांना तो मिळालेला. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाला निरोप पाठवलं की माझ्या मरणापूर्वी मला भगवान काय बुद्धाचं दर्शन घ्यायचं आहे
त्याचा धर्माचा लाभ सगळ्यांना भेटला, पण त्याच्या पित्याला आणि त्याच्या परिवाराला काही भेटला नाही. अशा प्रकारचा निरोप त्यांनी राजगुरामध्ये बुद्ध असताना पाठवला. पण अशा पद्धतीने ज्या निरोप देणारे जे लोक होते ते जायचे पण परत यायचे नाही. तर तिथे जिथे काही निरोप घेऊन गेला तर तो भिक्षू बनला का तो परतच येत नव्हता अशा पद्धतीने. पण आता काय झालं की या निरोप देणाऱ्या दूतामध्ये कालुदाई नावाचा एक दूत होता. त्याने शुद्धोधनाचा जो नियम आहे म्हणजे शुद्धोधनाच्या दरबारामध्ये तो काम करणारा व्यक्ती होता है ना. तर अशा पद्धतीने काम करण्याचा मुलगा होता. तो तिथं दूत म्हणून त्याने शुद्धोधनाचा दूत म्हणून भगवान बुद्धाला निरोप पाठवला की त्यांना सांगितलं जगतवंदीय तथागत कमलपुष्प ज्याप्रमाणे सूर्यासाठी उत्सुक असते त्याप्रमाणे आपले पिता आपली वाट पाहत असते. आता एखादी कमल जसं सूर्यधनाची वाट पाहत राहते तशा पद्धतीने इथा शुद्धोधन तुमची काय करताय वाट पाहताय असा निरोप त्यांनी सांगितला. म्हणून तथागतांना आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि त्याने बऱ्याच शिष्यासह पित्याच्या घरी यायचं ठरवलं. आता अशा पद्धतीने भगवान बुद्धाने आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या पित्यासोबत तो आपल्या कपिलवस्तू येण्यासाठी निघाला. आता तिथून निघाल्यानंतर ज्या तथागत अंदामंदात जेवढे काही मुक्कामी आले तिथं मुक्काम करत करत तो आपल्या घरी येत होता. पित्याच्या घरी येत होता. आता पित्याच्या घरी येण्याच्या अगोदर त्या उदीने काय नाव आहे त्याचं कालुदाईने ही बातमी शुद्धोधन राजाला येऊन पहिल्या सांगितली. म्हणजे सिद्धार्थ म्हणजे भगवान बुद्ध आणि भिक्षू हे त्या कपिल वस्तूमध्ये येण्याच्या अगोदर ही बातमी शुद्धोधन राजाला त्याने सांगितली. तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध मुक्काम करत करत तिथं कपिल वस्तूपर्यंत येऊन पोहोचले. आता लवकरच बातमी ही की काय शाक्य जनपदामध्ये पसरली आणि संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहत्याग केल्यानंतर गुही होऊन तीर्थस्थान सिद्धार्थ हा आपल्या उद्देशामध्ये सफल झाल्यामुळे कपिल वस्तूला तो आपल्या घरी येत आहे. अशा पद्धतीने ही बातमी प्रत्येक या शाक्य भाषेच्या लोकांना मिळाली आणि त्यांच्या तोंडातून त्याचे उद्गार वगैरे पसंत्या वगैरे निघाले. अशा पद्धतीने हे शाक्य लोक आणि त्याचे मंत्री किंवा नातवक हे सगळे लोक या लोकांना काय झालंय त्यांची वाट पाहू लागले. आता शुद्धोधन आणि प्रजापती यांना सुद्धा आपल्याला पुत्र भेटणार याचा काय आनंद झाला. तर अशा पद्धतीने आता भगवान बुद्ध तिथं काय येतात कपिल वस्तूला येतात. आता कपिल वस्तूला येत असताना त्यांचे नातलग त्याचे मित्र आणि शुद्धोधन आणि प्रजापती हे दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघाले. आपला मुलगा दुरून येताना दिसल्यानंतर त्याचे सौंदर्य त्यांचे गांभीर्य तेच पाहून ते थक्क झाले आणि त्यांच्या अंतःकरणात अत्याधिक आनंद झाला. त्या आनंदात त्यांना शब्द सुद्धा सुचले नाही. म्हणजे अशा पद्धतीने त्याची शब्दामध्ये प्रकट करता येत नाही असा आनंद त्यांना झाला. हा खरोखरच आपला पुत्र होता. हे सिद्धार्थाचे रूप तो महान श्रमण त्याच्या हृदयाच्या किती जवळ होता तरीही तो किती दूर होते. आता तो भगवान बुद्ध शुद्धोधन राजाच्या काय होते समोर होते. पण तरी पण शुद्धोधन राजाच्या मनामध्ये काय होते की हा खरोखर बुद्ध आपल्या किती जवळ आहे तरी पण ते आपल्यापासून किती लांब आहे. अशा पद्धतीने समजा काय अर्थ म्हणजे बुद्ध त्यांच्या समोर ते पण तरी पण शुद्धोधन राजाला वाटत होतं की बुद्ध आपल्या समोर आहे आपला पुत्र आपल्या समोर आहे तरी ते आपल्या अंतःकरणापासून कितीतरी लांब आहेत. अशा पद्धतीने त्याने म्हटलं. काय म्हटलं त्याने कारण बुद्ध जर त्याच्या समोर असले पण सिद्धार्थ दूर जवळचा का सिद्धार्थ लांबच होता आहे की नाही. अशा पद्धतीने म्हणून तो मुनिश्रेष्ठ आता त्याचा पुत्र सिद्धार्थ होता. तो बुद्ध भगवान अनंत सत्य विद्य आणि सगळ्या मानवा जातीचा तो काय होता गुरु होता. आपल्या पुत्राचे धार्मिक चरित्र लक्षात घेऊन शुद्धोधन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला आम्ही तुम्हाला पाहायला आता 7 वर्ष लोटली. या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहतो. आता आपल्या म्हणजे सिद्धार्थाला म्हणजे भगवान बुद्धाला जो शुद्धोधन राजा का म्हणतो की या क्षणाची आम्ही किती वर्षापासून वाट पाहत होतो 7 वर्ष झाली. अशा पद्धतीने आता आम्हाला आनंद वाटतो. नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले. राजा आणि पुत्राकडे टक लावून पाहू लागला. त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्याची फार इच्छा होती पण तसे धैर्य त्यांना होईना आहे ना. सिद्धार्था तो मनातल्या मनात उद्गारला. आता शुद्धोधन राजा आपल्या मनातल्या मनात त्यांना सिद्धार्थ म्हणून हाक मारू लागला आणि सिद्धार्थाने आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा गृहस्थ हो असे त्याने मनातल्या मनात म्हणाले. म्हणजे शुद्धोधन राजाने मनातल्या मनात करणार सिद्धार्था
परत तू आपलं ये आणि आपल्या म्हणजे माझा पुन्हा पुत्र हो अशा पद्धतीने आपल्या मनात. पण सिद्धार्थाचा जो निश्चय पाहून म्हणजे बुद्धाचा जो निश्चय पाहून त्याने आपल्या भावना टाकून टाकल्या आणि तो आपल्या प्रजापती दोघेही उदास झाले. तर अशा पद्धतीने बुद्धांना भेटल्यानंतरही त्यांना आनंद झाला आणि उत्तराचं दुःख येतलं. तर याप्रमाणे पिता आपल्या पुत्रासमोर बसला आणि दुःखात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला. त्याला आपला मुलगा अभिमान वाटत होता, तरी पण आपला तो पुत्र कधीही आपला वारसा होणार नाही या कल्पनेने त्याला काय अभिलाप लोप पावला म्हणजे दुःख झालं. म्हणजे आपला पुत्र आपल्या समोर आहे पण आपला राज्याचा अधिकार होणार नाही हे त्यांना हे पाहून त्याला दुःख वाटलं. म्हणून शुद्ध राजाने म्हटलं मी तुला माझे राज्य देईल है ना. राजाने म्हटलं की मी तुला राज्य देईल पण तुला ते दिले तर तू ते माती मिळून मानशील अशा पद्धतीने म्हटलं. म्हणून आणि भगवंतांनी म्हणलं की राजाचे अंतःकरण प्रेमाने भरलेले आहे, ते आपल्या पुत्राबद्दल अत्यंत दुःख होत आहे मी जाणतो आहे. पण ज्या पुत्राला आपण मुकला त्याच्यातील ज्या प्रेमभावनाने आपल्याला जगले आहे त्या प्रेमभावनाने स्वतःला सर्व मनुष्यातील जगवून टाका. म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्याच्यापेक्षा थोर पुत्र असल्याचे आढळून येईल. सत्य आणि सदाचाराच्या शिकवण्याचा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती आणि निर्वाण याचा पर्यंत आपल्या हृदयात वेग करेल. आता इथे काय म्हटलं नाही की राजाचं अंतःकरण प्रेमाने भरलेलं आहे, दुःखाने भरलेलं आहे की आपल्या पुत्राला पाहून तो आपल्या वारसा होत नाही त्याला माहित आहे. तर अशा पद्धतीने किती उद्धार राजा आहेत की आपलं राज्य त्यांना देण्यासाठी तो उद्धार आहे अशा पद्धतीने म्हटलं. हे मी जाणतो असं भगवान बुद्धाने म्हटलं. पण तिथे म्हटलं नाही राजाने काय केलं पाहिजे की जसं प्रेम ते सिद्धार्थावरी करतात पितावरती करतात तसंच प्रेम त्यांनी आपल्या प्रजेवरती करावं आहे ना. अशा पद्धतीने केल्यानंतर त्यांना सिद्धार्थासारखे श्रेष्ठ पुत्र तुला प्राप्त मिळतील आणि अशा पद्धतीने तुला सुखाचा लाभ होईल आणि निर्वाण सुख शांतता मिळेल अशा पद्धतीने त्या सिद्धार्थाने त्यांना म्हटलं. आपला पुत्र बुद्ध याची ती मधुरवाणी ऐकून शुद्धोदराने आनंदात म्हणजे बेहोश झाला आणि आपले हात घट्ट आवरून अश्रूने नेत्रांचे उद्गारला. हे अद्भुत परिवर्तन आहे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाची वाणी ऐकल्यानंतर त्याचे विचार ऐकल्यानंतर आनंदाला काय म्हणजे शुद्धोदन राजाला काय झालं की अद्भुत विचार आहे अशा पद्धतीने त्याला अभिमान वाटला आणि हे काय अद्भुत परिवर्तन आहे हे त्यांना दिसून आले. म्हणून दुःखारेखी आता नष्ट झालेले आहेत. प्रारंभिक माझे हृदय दुःखाने जड झाले होते पण आता तुझ्या महान त्यागाने फळ मला चाकायला मिळाले आहे. अशा अनुकंपना करून माझ्या गेल्यामुळे आपले धर्मविषयक उदाहरण असे अनुसार साध्य करण्यासाठी सत्याची अभिनेषा तू सोडून द्यावीत हे योग्य होते. तर अशा पद्धतीने राजाने म्हटलं नाही की अगोदर मला माझं अंतःकरण दुःखाने जड झालं होतं पण आता माझं अंतःकरण दुःखातून मुक्त झालेलं आहे. अशा पद्धतीने मला जे काही त्याचा धर्म मला चाकाला मिळाला आहे तर महान फळ त्यांना मिळालेलं आहे. हे राजाला मिळून मी काय झालंय अशा पद्धतीने चांगली गोष्ट लाभ झालेली आहे अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं. आता मार्ग सापडल्यानंतर आता मुक्तीसाठी उद्दिष्ट असलेल्या सर्वांना तू आपल्या धर्माची शिकवण देऊ शकतील. आता अशा पद्धतीने म्हणल्यानंतर जो चांगला मार्ग तुला भेटला आहे त्या मार्गाचा तू आता सगळ्यांना काय करतील चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण देतील चांगला धर्म अशा पद्धतीने म्हणत. आणि अशा पद्धतीने शुद्ध धन आपल्या स्वर्गीय प्रतला भगवान बुद्ध आपल्या शिष्यासह वनातच राहिले. अशा पद्धतीने भगवान बुद्धाची भेट आणि शुद्ध धनाची भेट एका वनात झाली तर भगवान बुद्ध त्या वनातच राहिले आणि शुद्ध धन आणि त्याचे जे परिवार आहे ते आपल्या घरी परतले. आता दुसऱ्या दिवशी काय झालं दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षा पात्र घेऊन कपिलवस्तूंनी भिक्षासाठी निघाले. आता भिक्षासाठी निघाले अशी बातमी तेव्हा शुद्धोधन राजाला भेटली. आता सिद्धार्थ ज्या नगरीमध्ये रथामध्ये बसून आपल्या सेवकासह तो फिरत असायचा त्या नगरीमध्ये भिक्षाटन करत असताना घरोघरी भिक्षाटन मागत असताना आणि हातामध्ये मातीचं भांड घेऊन तो आपल्या हातात मातीचं पात्र घेऊन घरोघरी भिक्षा मागत होता. अशा पद्धतीने ही विचित्र वाचा शुद्धोधन ऐकून घाईघाईने तो भगवान बुद्धाकडे आला आणि भगवान बुद्धाला म्हणाला तू माझ्या नावाचा असा काळीमा का खातो आहेस? तुला आणि तुझ्या भिक्षुसंघाला मी सहज अन्न पुरवू शकेल हे तुला माहित नाही काय? आता भगवान बुद्धा हे माहिती बदलं तर आपल्या कपिल वस्तूमध्ये हा बुद्ध म्हणजे पुत्र म्हणजे सुद्धोधनाचा पुत्र भिक्षाटन करतोय हातामध्ये भिक्षा पात्र घेऊन
त्या नगरीमध्ये तो स्वतः रथामध्ये बसून आपल्या सेवकासोबत फिरत होता. त्याच नगरीमध्ये हातामध्ये एक मातीचं भांडे घेऊन काय करताय, भिक्षा मागताय. असं राजाने तिथे जाऊन पाहिलं. तिथं पाहिल्याबरोबर त्या राजाने म्हटलं की तू माझ्या नावाचा का काळीमा फासतो आहेस, आहे की नाही, तुला आणि तुझ्या भिक्षू संघाला मी काय भोजन देऊ शकत नाही का. अशा पद्धतीने त्या राजाने त्याला भिक्षू भगवान बुद्धाला म्हटलं. त्या भगवान बुद्धाने मग उत्तर दिले की माझ्या संघाची काय आहे, परंपरा आहे. होता. पण आता त्या राजाने म्हटलं ही कशी परंपरा, हे कशी शक्य आहे. अशा पद्धतीने म्हणून तू अन्नासाठी भिक्षा मागण्यापैकी तू नाही, अशा पद्धतीने म्हटलं. तर अशा पद्धतीने म्हटल्यानंतर भगवंताने म्हणलं होय सीताजी. भगवान म्हणाले की आपल्या राजाचे वंश आहेत असे तुम्ही व तुमच्या वंशांना वाटल्यासारखे म्हणावे, परंतु मी प्राचीन बुद्ध वंश आहे. ते आपले अड्ड भिक्षा मागून मिळवत असत आणि भिक्षेवर ते नेहमी आपला निर्वाण करत. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितलं की आपला वंश आपल्या परिजनाला हे काय आहे, शोधण्यासाठी आहे. पण मी माझ्या वंशाप्रमाणे मी काय करत आहे, माझ्या वंशाला जे शोधतात मी तेच काम करत आहे. माझा वंश हा प्राचीन बुद्धाचा वंश आहे. त्या वंशाच्या परंपराला मी अनुसरण करत आहे. माझा वंश जो आहे अशा पद्धतीने भिक्षा मानवर तो आपला निर्वाण करत असतो आणि निर्वाणापर्यंत पोहोचत असतो. शुद्धोधन निवृत्त झाला तेव्हा भगवान बुद्ध तथागता पुढे म्हणाले, जेव्हा एखाद्याला गुप्त धन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नाचा भेट आपल्या पित्याला द्यावी अशी रीत आहे. म्हणून माझ्या धर्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या. तर भगवान बुद्धाने म्हटलं की जसं एखादा मुलगा असतो, त्या मुलाला जर एखादी रत्न सापडला तर तो रत्न काय करतो, मुलगा आपल्या पित्याला देत असतो. अशा पद्धतीने मला सुद्धा जे रूप भेटलेलं आहे, धर्मरत्न भेटलं आहे, ते सुद्धा माझ्या पित्याला मला देऊ द्या, अशा पद्धतीने म्हटलं. आणि भगवंत तिच्या पुढे म्हणाले, जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल, आपल्या अंतःकरणासाठी सत्यासाठी उडे कराल आणि सदाचाराचा उत्सव वागळाल आणि सद्धर्माचा मार्ग स्वीकाराल तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल. मग भगवान बुद्धांनी त्यांना पुढे सांगितलं की आपलं या स्वप्न आपल्या या सुख स्वप्नातून मुक्त व्हा. म्हणजे भगवान बुद्धाने काय म्हणलं राजाला की आपण या स्वप्न सुखातून मुक्त व्हा आणि आपलं हृदय अंतःकरण काय करा, उघड करा आणि सदाचाराचा उत्सव त्याच्यामध्ये बागळा आणि सद्धर्माचा मार्ग स्वीकारा तर आपल्याला शाश्वत असा आनंद आपल्याला लाभेल. आणि शुद्धोधने हे सर्व शांतपणे ऐकले आहे व म्हटले, बाळ तू जे म्हणतो त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करतो. अशा पद्धतीने शुद्धोधनाची भेट इथं झालेली. तर अशा पद्धतीने सिद्धार्थाने आपल्या पिताची भेट घेतलेली आहे. आता इथपर्यंत आपण थांबलो. ठीक आहे.